मित्रांनो नमस्कार. तुम्हाला दिसत असेल पायाच्या साहाय्यानं हे चक्र फिरवून किंवा रहाट फिरवून विहिरीतून कसं पाणी काढलं जाते बघा. ही एक जुन्या पद्धतीची जुन्या काळातली 150 वर्षापूर्वीची विहीर आहे. माझ्या घराच्या अगदी नजीक श्री वेलणकर यांचं एक घर आहे. हे घर देखील 150 वर्षापूर्वीचं आहे आणि त्यांच्याकडे मी काही 2 दिवसापूर्वी कामानिमित्त गेलो होतो आणि विषय निघाला. तर त्यांच्याकडनं अशी माहिती मिळाली की आमच्या घराच्या मागे देखील अशी विहीर आहे की तिथं पायराहाट आजही आहे, आम्ही वापरतो आणि त्याच्या साहाय्यानेच आम्ही देखील पाणी उपसतो विहिरीतून. तर मला थोडंसं नवल वाटलं की आताच्या काळात ही गोष्ट बघायला मिळत नाही. बैलाच्या साहाय्यानं मोठ्याच्या साहाय्यानं पाणी विहिरीतून काढणं हे आपल्याला देखील माहिती आहे, पण आपल्या पिढीने कदाचित सगळ्यांनी बघितलेलं नसेल. मी देखील कधी बघितलं नव्हतं. तर या निमित्तानं ते मला बघायला मिळालं. ही गोष्ट आता चित्रपटांमध्ये सुद्धा बघायला मिळत नाही. तर अशी एक छोटीशी परंतु दुर्मिळ गोष्ट आहे. तर त्यांच्या घराच्या अगदी मागच्या साईडलाच ही विहीर आहे. अजूनही ते विहीर या पद्धतीनं वापरत आहेत. ही गोष्ट नवलायची आहे. तर आपण त्या विहिरीकडे आता जाऊया हळूहळू. तर विजेशिवाय विहिरीतून कसं पाणी उपसलं जातं. आता बैल रहाट ही गोष्ट इतिहास जमा झाली, पण अजूनही रहाट त्याने ठेवला आहे आणि जो पायाच्या साहाय्यानं फिरवता येतो आणि विहिरीतून पाणी उपसता येतं हे आपल्याला त्यातून दिसतंय. बघा, जुन्या पद्धतीची छोटीशी चौकोनी विहीर आहे. विहीर जवळजवळ 50 फूट खोल आहे, परंतु हा रहाट पायाच्या साहाय्यानं फिरवून या विहिरीतून पाणी काढलं जातं आजही. बघा, त्या स्वतः श्री श्यामकाका वेलणकर यांनी आपल्याला हे रहाट फिरवून दाखवलं आहे. तर आपण आता बघूया. बघा, इथं तुम्हाला दिसत असेल की इथं नायलॉनची दोरी बांधली आहे आणि त्या दोरीलाच काही छोटी छोटी प्लास्टिकचं त्यांनी एक मडकी ठेवलेली आहेत की जे विहिरीतून पाणी काढल्यानंतर छोट्याशा पन्हाळीत जमा केलं जातं. स्वतः श्री श्यामकाका वेलणकर बघा आपल्याला करून दाखवत आहेत. आता हा पायराहाट फिरवला जातो पायाने आणि हळूहळू जसा पायराहाट फिरतोय तसं विहिरीतून पाणी आता हळूहळू वर येईल या चक्राच्या साहाय्यानं. बघा, तुम्हाला कळतंय. आणि विहिरीतून आलेलं जे उपसलेलं जे पाणी आहे छोट्याशा पन्हाळीत जमा केलं जातं आणि तिथून पाटाच्या पद्धतीने किंवा त्या मार्गानं जिथं आपल्याला न्यायचं आहे झाडांकडे तिथं ते नेलं जातं. किंवा छोटीशी टाकी आहे तिथं तरी भरून ठेवता येते, तिच्याचा वापर तुम्ही नंतर तुमच्या पद्धतीने करू शकता. तर मी देखील एक करून बघितलं, मला देखील मजा वाटली. तुम्ही देखील अशा प्रकारचं हा अनुभव नक्की घेऊ शकता. अनेक लोक मुलं बघायला येतात तिथे. तर हा वेगळ्या पद्धतीचा व्हिडिओ आहे. तुम्हाला जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. बघा, ही गोष्ट आहे नवलाईची. धन्यवाद.